घटना घडली तिथं थेट जे काही एफडीएचे अधिकारीच होते त्यांनाच भेटायला काही माफिया आलते आणि एवढं मोठं पोषणचं सगळे असताना ना जिल्हा परिषद सीओनी त्यांनी दखल घेतली, पंचायत समितीच्या सीओना पण काय माहीत नाही, तुम्ही माजी मंत्री आहात, कसं या प्रकाराकडे पाहत आहे आणि यातल्या ज्या पोषणामध्ये घोटाळा करणाऱ्या लोकांना काय कडक शिक्षा व्हायला पाहिजे? तुम्ही सुद्धा आता माजी मंत्री आहात आणि या शेजारच्या तालुक्यातल्या आहात. असं आहे की आता काळवडीच्या केसच्या संदर्भात मला थोडी माहिती आहे, पण मी अधिक माहिती घ्यायचा प्रयत्न करतो. प्राथमिक जी माहिती मला प्राप्त झालेली आहे आणि तुम्ही जी सांगताय, जर ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये काही भूमिका घेतली असेल, माल जर अडवलेला असेल आणि त्याच्यामध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सॅम्पल गोळा केले असतील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांना जर कोणी असं भेटायला आला असेल, काय झालं असेल मला माहीत नाही, त्याची मी खात्री केल्याशिवाय त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. स्थानिक परंतु तरीसुद्धा शालेय पोषण आहारमधील हा जो आहार आहे, हा आहार विद्यार्थ्यांना चांगला मिळाला पाहिजे हीच माझी भूमिका आहे आणि त्या संदर्भात मी माझी भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे. मी माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना पत्र लिहिलेलं आहे की हा जो आहार सप्लाय करणारे जे कोणी लोक असतील त्याची संपूर्णपणाने चौकशी करून मुलांच्या आयुष्याशी खेळ न करता त्याच्यामध्ये संबंधितांच्या विरोधात कारवाई केली गेली पाहिजे हे पत्र लिहून मी भूमिका घेतलेली आहे आणि त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांना तसं पत्र मी दिलेलं आहे. सर, एफडीएच्या अधिकाऱ्यांची भूमिकाच संशयास्पद आहे, कारण त्यांना भेटायला डायरेक्ट ग्रामपंचायतमध्ये गांधी येतो की कुलका किंग झालं त्याबाबत मला जोपर्यंत अधिक स्पष्ट माहिती मिळत नाही तोपर्यंत त्यावर मी भाष्य करणं काळवडी हे जे गाव आहे ना त्याला राज्य आणि केंद्र सरकारचे अनेक पुरस्कार मिळालेले आहे आणि सरपंच उपसरपंच अख्खं गाव त्या माफियागिरी विरोधात उभे राहिले. तर मग आणि स्थानिक पोलिसांनी सुद्धा प्रेशर आणलं, त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा प्रेशर आणलं असं त्या सरपंचांनी थेट मीडिया पुढे सांगितले. तर मग अशा गावाला काही संरक्षण मिळणार आहे की नाही? पोलिस असं जर असेल तर ही बाब अतिशय गंभीर आहे. त्याची संपूर्ण चौकशी करून ज्यांनी कोणी प्रेशर आणला असेल आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळायचा प्रयत्न केला असेल तर ते सहन केलं जाणार नाही. सर, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं त्या दिवशी की सदरचा आहार हा निकृष्ट दर्जाचा आहे, आम्ही सदरचा पोषण आहार जप्त केलेला आहे आणि त्यांनी अजूनही सांगितलं की इतर कोणत्या शाळेला हा जर पुरवठा गेला असेल तर तो त्यांनी परत केला पाहिजे. या संदर्भामध्ये मी अतिशय स्पष्ट पत्र लिहिलेलं आहे. या ज्या तक्रारी आहेत या तक्रारी फक्त इथंच नाही राज्याच्या अनेक भागामधून येत आहेत. तर आपल्याला हे माहिती असायला पाहिजे की याच्या संदर्भातली जी खरेदी आहे ही सेंट्रल लेवलला त्या ठिकाणी होते. याचा खुलासा मला वाटतं आयुक्त महिला बालकल्याण यांनी जर केला तर जास्त बरं राहील. थँक्यू सर.